सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 224. मग आता इतक्या दिवसातून टायगर US वरून आला होता आणि आल्या आल्या बिचारा बायकोसोबत रिलॅक्स होत होता, रोमॅन्स करत होता. पण त्यालासुद्धा या रॉयल बॉयजने रोमॅन्स करू दिला नाही. त्यालासुद्धा त्रास दिला, हसून हसून. आणि शेवटी त्यांचीही प्रिन्सेस उठली गोंधळानं आणि झालं रोमॅन्सचा बट्ट्याबोळ झाला. आणि आर्यन मला हे कोल्हापूरचे अंकल अजून कसे झोपले नाहीत. आणि स्वीटी हसून म्हणाली, ते झोपतच नाही. कालसुद्धा किती वाजता झोपले काय माहीत, खूप हसत होते काल. आणि आर्यन आल्यापासून ना त्यांचं असंच सुरू आहे, एव्हरी टाईम लाफिंग अँड लाफिंग. आणि आर्यन चकित होऊन म्हणाला, आणि हे सगळं सगळं डॅडना आवडतं का? स्वीटी म्हणाली, का नाही आवडणार, मामांना सुद्धा आवडतं हे सगळं. आणि तू येणार म्हणून आज थांबवून ठेवले त्यांना. आणि तेव्हापासून आपलं देसाई मॅन्शन नुसतं हसतंय. आणि आर्यन म्हणाला, ओके, आता माझ्यासाठी त्यांना थांबवून ठेवले तर मग मी भेटतो त्यांना सकाळी. चला लवकर झोपूया, म्हणजे सकाळी लवकर उठूया. असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि झोपला. आणि ती सतत त्याला मिठी मारायची आणि नुसती आर्यन आर्यन असं म्हणायची लाडात. आणि आर्यन तर कंटाळाच होता. पण आता त्याच्या प्रेमाचा बहर मघाशीच ओसरला होता या रॉयल भूतांच्या हसण्यानं. आणि तो तिला घट्ट मिठीत घेऊन झोपला. पहाटे पहाटे मात्र स्वीटीची ती इच्छा त्यानं पूर्ण केली. आणि मग स्वीटी मॅडम गालात गोड गोड हसायला लागल्या. आणि नाही म्हटलं तरी दोघेही जरा जास्तच झोपले. आणि आता मात्र मंडे होता. दुसऱ्या दिवशी अर्जुन सरांनी अतुलला सांगितलं होतं की तू ऑफिसमध्ये जा, कारण रॉयल गँग घरी होती ना. आणि त्यांनी नाही सांगितलं तरी अतुल जाणारच होता. आणि रात्री अतुलला नेहाकडून शिव्या पडल्या नाहीत आणि मारही पडला नाही. उलट ती म्हणाली, का रे तुला काही झालं होतं काल? खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन बोलत होता. आणि अतुल हसून म्हणाला, अगं कोल्हापूरकर आलेत, तेही चक्क अर्जुन सरांच्या घरी, त्यांच्यासोबतच होतो. ते नाही का अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची त्यांनी 2 दिवस मदत केली, पावसात अडकले होते तेव्हा, तेच होते सगळे. आणि नेहा म्हणाली, अरे वा, म्हणजे चला कोणत्या ना कोणत्या निमित्तानं पुन्हा त्यांची भेट झाली म्हणायचं. आणि आता अतुल नेहमीसारखा लवकर ऑफिसला गेला आणि ऑफिसचं रुटीन सुरू केलं. आणि इकडे देसाई मॅन्शनमध्ये सगळ्यांचा नाश्ता सुरू होता. नाश्ता करता करता अर्जुनराव म्हणाले, अर्जुन सर तुमचा टायगर आला की नाही? आणि तन्वी हसून म्हणाली, हो आला आहे. रात्री खूप उशीर झाला ना, बहुतेक अजूनही झोपला असेल. आणि राहुल म्हणाला, चला म्हणजे बरं झालं, आता त्याची भेट घेतो आणि निघतो. आणि प्लीज आता आम्हाला थांबवू नका, घरून फोनवर फोन यायला लागले हो. आणि अर्जुन सरसुद्धा म्हणाले, मी आता जास्त आग्रह करणारच नाही, तुम्ही टायगरची भेट घेण्यासाठी थांबलायत, थँक्यू सो मच, कारण पुन्हा असा योग येत नाही ना. आणि इतक्यात दोघेही फ्रेश झाले. स्वीटी आणि आर्यन प्रिन्सेसला घेऊन खाली आले. आणि त्याला बघितला तसं चैतन्यानं डोळे फाडून फाडून अर्जुन सरांकडे सुद्धा बघितलं. आणि पुन्हा जिने उतरून येताना हसरा आर्यन दिसायचा आणि शेजारी बसलेले अर्जुन सर दिसायचे. आणि चैतन्य म्हणाला, आईच्या गावात देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात ते काही खोटं नाही. आणि पुन्हा त्याची ती म्हण न समजून अर्जुन सर कन्फ्यूज झाले आणि म्हणाले, कशातलं पाणी कशात? एक्सक्यूज मी मिस्टर चैतन्य, आणि आता तुम्ही काय म्हणालात? आणि राहुल म्हणाला, ओ अर्जुन सर, तुम्ही मराठी माणूस असून मराठी का समजत नाही हो तुम्हाला? तुमची एवढी एक गोष्ट आपल्याला नाही आवडत बाबा, मराठी माणूस असून मराठी समजत नाही आणि इंग्रजांसारखं वागता? आणि अर्जुन सर म्हणाले, येस ऑफकोर्स, मला येतं मराठी, पण कामापुरतं. या म्हणी वाक्यप्रचार शिकायच्या आधीच मी US गेलो ना, त्यामुळे माझे ते लेसन कच्चेच राहिले इथले महाराष्ट्रातले. पण मला कामापुरतं मराठी येतं आणि मराठी खूप डिफिकल्ट लँग्वेज आहे. आणि चैतन्य म्हणाला, अहो मी म्हणत होतो की देवाचा हा चमत्कार कसा आहे, तुमचा टायगर तुमच्यासारखा दिसतो आणि तुम्हीसुद्धा तरुणपणी असेच असाल ना. आणि तन्वी हसून म्हणाली, हो अगदी तसाच होता. आणि एखाद्या पार्टीमध्ये वगैरे या दोघांनी सेम ड्रेस कोड केला ना, सेम सूट घातले की दोघांना कोणीही ओळखत नव्हतं. आता केसांमुळे फक्त ओळखतील, पण अर्जुनने केस रंगवले तर कोणाला काहीच कळत नाही, आर्यन कोणता आणि अर्जुन कोणता, सगळे कन्फ्यूज होतात.
मग आर्यन पुढे आला आणि म्हणाला, हाय ऑल अंकल, नाईस टू मीट यू. आणि आगाऊ चैतन्य म्हणाला, मिठू 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 मिठू. तसा आर्यन हसला आणि म्हणाला, व्हेरी फनी. आणि मग त्यानं सगळ्यांच्या हातात हात दिला. राहुल म्हणाला, माझा हात खराब आहे, थांब नंतर भेटू, तसलं नंतर करू. आणि आर्यन म्हणाला, ओके, आणि हसायला लागला. मग आता सगळ्यांनी नाश्ता केला एकत्र. इतक्यात अर्जुनरावांना गावाकडनं फोन आला आणि पुन्हा गावचं राजकारण त्यांच्यासमोर आलं. आणि कोणीतरी भावकीतलाच नाना फार वळवळ करत होता आणि पप्प्या त्याची चाहडी अर्जुनरावांना सांगत होता. आणि अर्जुनरावांनी फोन घेतला आणि म्हणाले, सगळेजण त्यांचंच नाव घेतात सारखे, नाना नाना नाना, नानाच्या आईचा ताना. तसे आता रॉयल बस फिदी फिदी हसायला लागले आणि आर्यन तन्वी चकितच झाले, हे कसलं काय बोललं म्हणून. आणि अर्जुनरावांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, आय एम सॉरी, पण इम्पॉर्टंट कॉल आहे असं म्हणून तावात पुन्हा बोलायला लागले. पप्पे, आम्ही येईपर्यंत निर्णय देऊ नको, तिथं आल्यावर एकाचं बघतो, मग नक्की कोणाचं कुठं दुखतंय आणि कोणाच्या मोडाखाली किती शिस्त आहे हे नक्की बघूया. आता यांना अजिबात सोडायचं नाही. तुझी नाटकं बास कर की म्हणावं. तुझी अर्धी लाकडं मसनात गेली तरीसुद्धा तुला अजून राजकारणच करू वाटते का? असं म्हणून अर्जुनराव त्या अनोळखी व्यक्तीला खूप बोलत होते आणि त्यांची ती ईर्षाल भाषा ऐकून सगळे चाट पडले. मग आता सगळ्यांचा नाश्ता झाला आणि त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे राहुलने आता आर्यनला हात मिळवला आणि सगळ्यांशी भेटून रॉयल बॉयज परतीच्या प्रवासाला निघणार होते. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू. तसं तन्वीनं 5 बॅग आणल्या आणि प्रत्येकाच्या हातात एक दिली. आणि रॉयल बॉयज म्हणाले, आता हे काय आहे? तन्वी म्हणाली, प्रेमाची भेट. तुम्हा सगळ्यांना आम्ही आठवणीत राहावं म्हणून थोडेसे गिफ्ट आहेत आणि तुम्हा सगळ्यांच्या चाइल्डसाठी खेळणी आहेत. तसं राहुल म्हणाला, अहो याची काही गरज होती? आणि तन्वी म्हणाली, गरज नसली तरी आपल्यातलं प्रेम वाढण्यासाठी थोडंसं हवं आहे. आणि बाय द वे, तुम्ही तुमच्या वाईफला इथं घेऊन आलाच नाहीत म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आहे. त्या इथं असत्या तुमच्यासोबत तर मी त्यांना प्रत्यक्षच दिलं असतं, पण आता त्या नाहीत तर माझ्यातर्फे हे गिफ्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि रॉयल बॉयज आता भारावून गेले त्यांच्या प्रेमानं आणि परत निघाले. आणि पूर्ण रस्त्यानं 2 दिवस जो पाहुणचार केला त्यांनी त्याचीच चर्चा होती. मग अर्जुन आणि आर्यनसुद्धा ऑफिसला गेले. तरीही अर्जुन आर्यनला म्हणाला होता की टायगर तू येऊ नकोस, आराम कर. पण आर्यन म्हणाला, नो डॅड, मला यायचंच आहे. आणि आता तोही होता अर्जुन सरांसारखाच हार्ड वर्किंग आणि तो त्याच्या पद्धतीनं हुशारही होता, हार्डवर्किंग होता. पण आता लोक कसे करतात माहीत आहे ना. खूप प्रसिद्ध बापाचा मुलगा असला की बापाची कीर्ती पसरलेली असली ना तर त्यामुळे मुलाची कीर्ती आणि प्रसिद्धी दिसतच नाही. बापाचं कर्तृत्व खूप मोठं असतं आणि त्या कर्तृत्वानेच मुलाचं कर्तृत्व झाकाळलं जातं. तसं आर्यनच्या बाबतीत झालं होतं. त्यानं किती पण काहीही करू द्या, अर्जुनच्या पुढे ते शून्य आहे असं म्हणायचे सगळे लोक. पण आर्यनसुद्धा त्याच्यासारखाच होता. त्याच्या परीनं त्याचं काम सुरू होतं. मग दुपारी लंच ब्रेकमध्ये टाईम काढून आर्यन स्पेशली आरो आणि एंजलला भेटायला गेला आणि तन्वी तिथंच होती, दिवसभर थांबणार होती. आर्यनने आर्याचं बेबी बघितलं आणि खूप खुश झाला. इतका आनंद स्वतःचे बेबी बघताना झाला होता तितकाच आनंद त्याला आरूचं बेबी बघताना झालं. आणि मग आता हे सगळे रॉयल बॉयज एकदाचे आपल्या आपल्या घरी कोल्हापूरमध्ये गेले. आणि अर्जुनराव सोडून बाकी चौघींनी आपल्या आपल्या नवऱ्यांना विचारलं की आमच्यासाठी काय आणलं. आणि त्या चौघांनी सुद्धा त्या बॅग बायकोच्या हातावर टेकवल्या आणि म्हणाले, बघा हे आणलं. आणि त्यातली खेळणी, मिठाई आणि 5ही रॉयल लेडीजसाठी दिलेली साडी गिफ्ट होती. ते बघून त्या भारावून गेल्या. आणि मयुरीने मात्र नाही विचारलं की तुम्ही माझ्यासाठी काय गिफ्ट आणलं, कारण तिला ते विचारायची कधी गरजच पडली नव्हती. पण अर्जुनरावांनी ती गिफ्टची पिशवी बाजूला ठेवली आणि सगळ्यात आधी तिला मिठी मारली, कारण मयुरी दरवाजा उघडून हात पसरूनच उभा होती त्याला मिठीत घेण्यासाठी. खूप खूप मिस करत होते ते अर्जुनरावांना. मग दोघेही कडकडून भेटले आणि मग गप्पा टप्पा करत करत दिवस गेला. आणि मयुरी म्हणाली, मला वाटलं नव्हतं की तुम्ही खरंच त्यांच्या घरी जाल. आणि तो लोक इतके चांगले आहेत का हो? अर्जुनराव म्हणाले, अगं खूप चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप माणुसकी आहे, खूप आपुलकी आहे. इथं अर्जुन सर जसे वागले ते बघून वाटलं होतं की तिकडं गेल्यावर ओळखही देणार नाहीत, पण नाही, माणूस मायाळू आहे, फक्त त्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे असं म्हणून सगळं इत्यंभूत सांगत होते. आणि मयुरीला प्रत्यक्ष तन्वी अर्जुनला भेटल्याचा आनंद होत होता. मग आता असेच दिवसामागून दिवस गेले. आर्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये घरी आली आणि तिची ही मुलगी हळूहळू मोठी होत होती.
आणि तिच्या मुलीचं नाव एंजलच ठेवलं, एंजल इंद्रजित जाधव. आणि नामकरण सोहळा फार थाटामाटात साजरा झाला. आणि त्याच मुहूर्तावर इंद्राजींनी आणखीन दुसऱ्या कंपनीची अनाऊन्समेंट केली आणि त्या कंपनीचं नाव ठेवलं एंजल एंटरप्राइजेस. आणि हे इंद्राजीनं स्वतःच्या कर्तृत्वावर सुरू केलेलं ऑफिस होतं पहिलं. आधीचं ऑफिस तर अर्जुननं दिलं होतं. आणि इंद्राची प्रगती बघितली आर्यन आणि अर्जुन सरांना वाटलं की आपली निवड चुकली नाही. आधीच कोणता तरी श्रीमंत घरातला राजकुमार शोधून आर्याचं लग्न लावण्यापेक्षा इंद्रा त्या दोघांनाही बेस्ट वाटला. कारण स्वतःचं साम्राज्य निर्माण करून त्याचं सम्राट होणं खूप वेगळी गोष्ट असते. आणि स्वतःच्या स्ट्रगलचा आणि यशाचा साक्षीदार होण्यामध्ये जी मजा असते ना, ती मजा आयत्या साम्राज्यावर बसण्यात कधीच नसते. हे अर्जुन सरांना माहीत होतं. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या टायगरला सुद्धा वेगळं युनिट काढून दिलं होतं आणि स्ट्रगल करायला लावलं होतं. आणि जे सहज मिळतं, जे फुकट मिळतं, त्याची मुलांना किंमत नसते. दुसऱ्यांच्या मेहनतीने मिळालेल्या संपत्तीची, यशाची किंमत कधीच नसते. पण जिथं स्वतः कष्ट केलं जातं तिथं मात्र प्रत्येक गोष्ट आठवत राहते आणि माणूस चुकत नाही. मग आता सगळीच मुलं हळूहळू मोठी होत होती आणि बघता बघता मधूलासुद्धा दिवस गेले. तिचं फॅशन डिझायनिंगचं काम सुरूच होतं. ती गरोदर होती तरीसुद्धा डिझाईन करायची आणि बघता बघता तिनंही तिचं ऑफिस ओपन केलं. मधूच्या डिझाईन खूप खपायला लागल्या आणि ही गोष्ट संग्रामच्या मम्मी पप्पाला समजली. पण त्याची मम्मी एक नंबरची खडूसबाई. ती मधूला भेटायलासुद्धा गेली नाही ती गरोदर आहे म्हटल्यावर. आणि संग्रामशी सुद्धा बोलत नव्हती. खूपच नालायक बाई होती ती. मधूची चोर ओटी भरायची होती आणि नयना म्हणाली, मम्मी तुम्ही येताय का? मधूच्या मम्मीनं आपल्याला इन्व्हाइट केलं आहे. मी निघाले आहे, तुम्ही येणार का? आणि संग्रामची मम्मी ठसक्यात म्हणाली, नाही येणार मी. ती कुठे माझ्या मर्जीनं माझ्या मुलासोबत लग्न करून आली, त्यामुळे मी येणार नाही. आणि मुलगा तरी कुठं माझा राहिला आहे? जितेंद्र म्हणाला, मम्मी इतका राग बरा नव्हे. मधू दरवेळी तुझी चौकशी करत असते आमच्याकडे, पण तू मात्र तिच्याविषयीचा राग अजून मनात धरून आहेस. आणि आता संग्रामचे पप्पासुद्धा म्हणाले की अगं तू सासू आहेस तिची, मग तू जा आणि सुनेचं कौतुक कर. तरीही संग्रामची मम्मी म्हणाली, मी जाणार नाहीच आणि तिच्या पोटातलं मूल माझं कुणीही लागत नाही. तसंही माझ्या परवानगीनं ती आली का घरात तर अजिबात नाही. मग आता कशाला मी हवी तिला? सासूची गरज नाही ना तिला, तर मलाही तिची गरज नाही. आणि तिच्या पोटातनं मूल जगलं काय मेलं काय मला देणं घेणं नाही. चक्क असं ही बाई म्हणाली. नयना आणि जितेंद्र म्हणाले, अगं काय हे असं कशाला बोलतेस? तुला यायचं नाही तर नको येऊ, पण निदान इतकं वाईट तरी बोलू नको. आणि ती म्हणाली, मग तुम्ही मलाच चला कशाला म्हणालात? आणि मी काय म्हणते, तुम्हीही जाऊ नका. आणि तिच्याशी वाद घालण्यात काहीच पॉईंट नाही असं वाटून जितेंद्र नयनाला म्हणाला, चल आपण जाऊया. आणि ते दोघे मधूसाठी गिफ्ट घेऊन गेले. आता मधूची फार इच्छा होती की संग्रामच्या मम्मीनं यावं आणि संग्रामसुद्धा फार वाट बघत होता तिची. आणि अशा वेळी तरी रुसवे फुगवे विसरून माणूस एकत्र येतो. आजी आजोबा होणार म्हणून संग्रामच्या मम्मीला आनंद व्हायला हवा होता, पण अशा वेळीसुद्धा ती बाई सुधारली नव्हती. आणि मधू नयनाला म्हणाली, मम्मी आल्या नाहीत का? नयना म्हणाली, नाही आल्या त्या. मधू तू नको विचार करू, मधू इतकी सुंदर सजली होती. अंगावर सगळे सोन्याचे दागिने होते. तन्वीनं तिला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत मढवली होती अक्षरशः दागिन्यांनी. आणि सगळी फॅमिली फ्रेंड जमले होते मधूचं कौतुक करण्यासाठी, चोर ओटी भरण्यासाठी. आता कितीही छोटं फंक्शन असू द्या किंवा मोठं फंक्शन असू द्या, सगळे फॅमिली फ्रेंड्स असायचे म्हणजे असायचे. पुरुषांची गरज नसते तरीसुद्धा ते आवर्जून यायचे. आणि असेच सगळे मधूच्या बंगल्यात जमले होते. जो अर्जुनने गिफ्ट केला होता बंगला त्यात. आता मधू तर तन्वी आणि अर्जुनचीच झाली होती मुलगी. आणि मधूला फार वाईट वाटलं होतं. ती रडायला लागली. एकतर अशा अवस्थेत मुली इमोशनल असतात, मूड चेंज होतात. आणि तिला रडताना बघितलं आणि नेहा म्हणाली, मधू अगं काय हे, नको रडू बेटा, या अवस्थेत तू खुश राहायचं. आणि मधू म्हणाली, मॉम संग्रामच्या मम्मीचा माझ्यावरचा राग कधी जाणार? मला वाटलं होतं माझ्या पोटात बेबी आहे हे कळल्यावर तरी त्या येतील. मम्मी माझं काही चुकलं का? त्या घरातून संग्रामला इकडे घेऊन आले. मी एका आईपासून तिचं मूल तोडलं तर नाही ना?
नेहा म्हणाली, मधू तू असा विचार करू नकोस बाळा. आणि मधू म्हणाली, मम्मी मला एकदा जायचं आहे आणि संग्रामच्या मम्मीला भेटायचं आहे आणि बोलायचं आहे आणि मी लगेच येते. असं म्हणून मधूनं आता कार गाडीत बसली आणि गेली संग्रामच्या मम्मीकडे. आता सगळेच थक्क झाले आणि अशा अवस्थेत मधू का गेली, तिला का जाऊ दिलं म्हणून अर्जुन चिडला आणि तो म्हणाला, तुम्ही नॉनसेन्स आहात का? तुम्ही तिला तिकडं का पाठवलं? ती बाई मूर्ख आहे. तन्वी आणि नेहा म्हणाल्या, अहो आम्ही नाही पाठवलं, ती स्वतःच गेली आणि म्हणाली की संग्रामच्या मम्मीला म्हणवते. अर्जुन म्हणाला, त्या बाईला ऐकायचं असतं तर आतापर्यंत ऐकलं असतं, पण कुत्र्याचं शेपूट आहे ती बाई. नळीत घातलं की तेवढं फक्त सरळ होतं आणि पुन्हा वाकडं ते वाकडंच राहतं. आणि आता कधी येईल मधू परत म्हणून सगळे तिची वाट बघत होते. आणि आता संग्रामची मम्मी एकटीच घरात बसली होती आणि मधू नेमकी तिथं गेली. सोन्यानं मडवलेली मधू बघितली आणि संग्रामच्या मम्मीचे डोळे फिरले आणि मधू म्हणाली, मम्मी तुम्ही का नाही आला? प्लीज आता तरी माझ्यावरचा राग सोडून द्या. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, त्यानं काय होणार आहे? तू माझा मुलगा हिसकावून घेतला माझ्यापासून आणि आता तू आई होणार आहेस, तर मी तुझं कौतुक करायला येऊ का? आणि तू माझं मूल माझ्यापासून घेतलं, पण एक लक्षात ठेव, तुझ्यापासून सुद्धा देव तुझं मूल हिसकावून घेईल, असं चक्क ती संग्रामची मम्मी म्हणाली. आणि तो शब्द मधूच्या जिव्हारी लागला, फार फार जिव्हारी लागला. आणि ती संग्रामच्या मम्मीच्या पायातच बसली आणि म्हणाली, नाही मम्मी तुम्ही असं बोलू नका प्लीज, तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. आता कावळ्याच्या श्रापाने गायीगुरू मरत नसतात हे जरी माहीत असलं तरी एका गरोदर स्त्रीला असा श्राप देणं कितपत योग्य आहे? पण संग्रामची मम्मी खूप बावळट होती आणि मधूला श्राप देताना तिला हे कळत नव्हतं की हे मूल तिच्या संग्रामचं सुद्धा आहे. पण आता या लालचीबाईला जर संग्रामविषयी काहीच वाटत नसेल तर त्याच्या मुलाविषयी तरी कशाला काय वाटेल ना. आणि मधू तिच्या पायात पडून रडत होती आणि तिला फार आनंद होत होता. आणि मधू म्हणाली, मम्मी प्लीज तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. माझ्या बेबीला आशीर्वाद नका देऊ, पण निदान श्राप तरी नका देऊ. आणि संग्रामची मम्मी ठसक्यातच म्हणाली, आता मी एकदा बोलले की बोलले, माझे शब्द परत घेणार नाही. आणि का गं, लग्न झाल्यापासून कधी तुला माझी आठवण यायला लागली? अजिबात आठवण आली नाही. इतक्या मोठ्या घरात राहतेस, कधी मला घ्यायला नाही आलीस आणि आता आठवण येते का? काय झालं? तुझ्या अर्जुन अंकलनं दिलेली श्रीमंतीची नशा उतरली का? आणि मधुमाली, मम्मी तुम्ही मला बोला प्लीज, अंकल आणि माझ्या फॅमिलीला काही बोलू नका. आणि तुम्ही चला ना, सगळे आहेत तिथे, तुम्ही फक्त चला. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, त्यानं तुला काय फरक पडतो? मी येणारच नाही. आता मी कशाला हवी तुला फंक्शनमध्ये? मधू म्हणाली, मला सगळे हवेत. बघा ना आता सगळे आहेत तिकडे, पण त्यांची ग्रँडमदरच नसेल तर काय वाटेल? असं म्हणून मधू तिच्या पायात पडली होती. आणि संग्रामच्या मम्मीला खूप हसायला येत होतं. आणि ती तन्वी, अर्जुन आणि मधूला त्यांची जागा दाखवून देण्याचा प्लॅन आखत होती. आणि ती मधूच्या सगळ्या दागिन्यांकडे बघत होती अगदी हावरट नजरेनं. तिचे दागिने बघून त्या बाईचे डोळे फिरले होते आणि तिला अशीच इमोशनल ब्लॅकमेल करून बहुतेक आता ती मधूचे दागिने ओरबाडून घेणार होती. आणि जर तसं झालं तर अर्जुन सर तिचं काय करतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण आता तिचा पापाचा घडा भरत आला होता.